नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? अहो हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला वायू द्या गणपती बाप्पा मोरया. थुकरटवाडीमध्ये सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर म्हणजे आता लगेचच जाणार आहोत आपण आपल्या मालिकेकडे, ज्या मालिकेचं नाव आहे तुझ्यामुळे माझी लागली वाट. कालच्या भागामध्ये या मालिकेचा अर्धा भाग आपण पाहिलेला आहे. आता पाहूयात या मालिकेत आज पुढे काय घडतंय. लगेचच सुरुवात करूयात. तर मंडळी आता वेळ झालेली आहे गुलकन केबल नेटवर्कच्या आपल्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे तुझ्यामुळे माझी लागली वाट. आता बघूयात या मालिकेत आज पुढे काय घडतंय. आणा सरप्राईज, आणा पटकन सरप्राईज. वाव, लापसी पेस्ट्री यस फेवरेट. यस. तुम्ही बनवलंय मोजोबा? हे आपला आजोबा. खास तुझ्यासाठी बनवले मी. खूप दिवसांनी बनवलंय ऍक्च्युली मी, पण वेगळी आहे एकदम वेगळी. खाऊन बघ, खाऊन बघ, खाऊन बघ. व्हेरी गुड. वाव वाव वा वा. कशी टेस्ट? हे असं खारट का लागतंय? कारण ना माझ्या पेस्ट मध्ये मीठ आहे ना, म्हणून. पेस्ट मध्ये मीठ आहे माझ्या. अहो, पेस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही पेस्ट लावली ह्याला. तर मग त्याला पेस्टच लावतात, म्हणून त्याला पेस्ट्री म्हणतात ना. घे, खा खा, एन्जॉय कर. नाही राहू दे, मी नंतर मला एक फोन करायचा आहे, आता आठवण. अरे खा खा. नाही नाही अरे खा, तुला कविता बरोबर शपथ नाही. खा खा. नाही खरंच नाही. मला पण फोन आलाय. मला पण फोन आलाय. अरे काय फोन घेतोय? नाही नाही, करतो मी. ओके. अहो असं काय करताय? मी खूप लांबून आले. तुमच्या घरी वाढदिवस आहे म्हणून तुम्ही मला का ताटकळत ठेवलंय एवढा वेळ? सॉरी मॅडम, पण सर बिझी आहेत. अहो बिझी आहेत का? बिझी आहेत, मला पण खूप कामं आहेत. प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. मला फक्त ह्या फाईलवर त्यांची सही हवी होती. 120 300 प्लीज. एक्सक्यूज मी म्हणायचंय का तुम्हाला? तुम्ही मी काही मदत करू शकतो का? तू काय करणार माझी मदत? मला ह्याच्यावरती सरांची सही हवी होती. ह्यांना सांगून काहीतरी बघा ना, होत आहे का? हा तुम्ही फाईल ठेवा, मी करून घेतो सही. यांचं काय काम होतं? हो, यांचं काय काम होतं? ए, कोण आहेस रे तू? ज्याचा वाढदिवस आहे तोच मी. सॉरी सर, तुम्ही इतके छपरी दिसताय ना, मी ओळखूच शकली नाही. शट अरे प्लीज तुम्ही काहीतरी करता का? म्हणजे काय झालंय की मला सरांची सही हवी आहे आणि त्यांच्या कुठल्या तरी नातूचा वाढदिवस आहे आज. तर त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे, तर मी काय करू? माझ्याही मुलीचा वाढदिवस आहे ना. नाही. आणि मी वेळेत जर घरी नाही पोहोचले तर? ती रडेल का? नाही, ती सगळा केक संपवून टाकेल ना. पण मला काहीच उरणार नाही. आणि तिचा प्रॉब्लेम आहे, ती मेणबत्ती सकट केक खाते. हो, मग दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम होतो ना. नाही म्हणजे लाईट गेले तर प्रॉब्लेम होतो ना, मेणबत्ती नसते. अरे देवा. हा, ते ही फाईल राहू द्या, मी सही करून घेतो. नाही पण मला आत्ता हवी आहे सही करून. नाही आता शक्य नाही. का? 7 वाजून गेले ना. 7 नंतर हात थरथरतात. आजोबा सही करायच्या ऐवजी अशी वडाचं चित्र निघतं माहिती. नाही शक्यच नाही, वय झाले त्यांचं, आता नाही शक्य. तुम्ही ठेवा ना फाईल, तुम्ही पत्ता द्या, मी पाठवतो. तुम्ही फाईल पाठवाल, पण मी आता वेळेत कशी पोचू? मी पोचवतो ना 0 मिनिटात. 1 मिनिट. मुळात 0 मिनिटात वगैरे ही कॉन्सेप्ट चुकीची आहे. सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. 0 मिनिटं हे काही नसतंच. आता मी बोलतेय, मला वेळ लागतोय की नाही बोलताना? तुम्ही ऐकताय, ह्याच्यात वेळ जातोय. 0 मिनिटं वगैरे काही नसतं. कळेल तुम्हाला. चला
पुढचं चला. हा पाठांतर हे काय हॅरी पॉटर हलकी क्वार्टर महेश कोठारे. महेश कोठारे कुठे? हेलिकॉप्टर असेल ना, एवढा फंबल नसतो. सुरू झालं का काय? सुरू झालं उडा. अच्छा तुम्ही होय. ऍक्च्युली मी एवढं हेलिकॉप्टर पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात जवळून बघितलंय म्हणून. आपण म्हणजे ह्याच्यातनं जाणार आहोत, तुम्ही मला ह्याच्यातनं नेणार आहात? हो, हे आमच्या कंपनीचं हेलिकॉप्टर आहे. तुमच्या कंपनीचं म्हणजे तुम्ही? नाही, मी त्या कंपनीत काम करतो. अच्छा, किती देतात धुवायचे? 150. अहो मी चांगल्या हुद्द्यावर आहे. तुमचं नाव? ते सांगायला आम्हाला परवानगी नाहीये. परवानगी नाही की पाठ नाही? हे उघडा, हे चला ना, उघडा ना. हे कोण आहे? हे काय हे कोण आहेत? कोण हे? अगे कोण? कोण आहात तुम्ही? मी आसावरी, हे हेलिकॉप्टर माझं. एक मिनिट, हे माझा हेलिकॉप्टर आहे. एक मिनिट, कोण आहेस? कारभारी लय भारी. एक मिनिट, हा हेलिकॉप्टर माझा आहे. हा, पण तू कोण आहेस? मिसेस मुख्यमंत्री. तू मिसेस मुख्यमंत्री कसा असशील? तू त्याच्यातला समर असशील ना? तेच ते. नाही, तू समर कमी आणि दाढी लावलेला अजय मयेकर जास्त वाटतो. एक मिनिट, मी काय ते शेंगदाणे विकायला आलोय काय? तुम्ही कोण आहात? बहुत भाव आहे. अरे तुला पाहते रे. उसमें क्या है? उसमें बहुत कुछ है, तुझमें कुछ नहीं है. गप्प बसा. तुम्हाला कुठं जायचं यायचं का? यांच्या काय नादी लागू हो, नका. नाही, आलो ना. ठीक आहे. ये लवकर. 2 डोस घेतलेत का तुम्ही? हा, घेतले ना, आता घेऊनच. हे घ्या, 2 भाईंदर द्या. अरे कारभारी लय भारी. दादा तुम्ही पाय वर घेऊन बसा. झालं आता. तसाच बसला जाऊन परत. तुमचे त्या हाताचे मसल्स पण मस्त आहेत. हा, हो ना. मी रोज व्यायाम करतो. तुम्ही म्हणाला होतात हे हेलिकॉप्टर तुमचं आहे, मग हे सगळे कोण आहेत? हो, आम्ही येतात आता सीटा भरतो. कंपनीचा लॉस नको म्हणून. ओ, एवढा विचार? हो, करावा लागतो. बाय द वे, पूर्वी आमचं हेलिकॉप्टर पॅसेंजर वाहू होतं, आता मालवाहू झालं. पण माल कुठे आहे? तुम्ही इश्श, तुम्ही पण. एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस. पॅलेस मध्ये जाईल परी, घरच्या घरी. अशी कशी जाईल परी तुमच्याशी
सुरुवात करमेल तरी. आली आली. आई आली. आमच्यासोबत परी, मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. वाव आई, तू माझ्या आवडीचा अस्वलाचा टेडी बिअर आणलास. वाव, किती छान. अगं मी टेडी बेअर नाहीये. आता तरी तुमचं नाव सांगा. यश उफ्र श्रेयस टरफले. यश उफ्र श्रेयस टरफले. श्रेयस तळपदे येते. नाही नाही बरोबर आहे, त्यांचं टरफलेच असेल. तळपदे तिकडे बसलेत. ते बघा ना कसे दिसतात, सुंदर काचेच्या पेटीत ठेवलेलं पनीर. आणि मी माशा बसलेलं मैसूर पाक. या कोण आहेत? हे भांडू काका काकी. हो, ते दोघं सारखे भांडत असतात ना, म्हणून मी आणि परीने त्यांचं नाव ठेवलंय भांडू काका काकी. नाही तसं नाही, हे बंडू काका आणि मी भांडीकुंडी. आपलं हे बंडू काकी. अच्छा अच्छा. आणि ही कोण आहे? आणि ही आहे, सांगायचं का? ही आहे माझी मुलगी. ऐका ना, एवढं वाईट नका वाटून घेऊ. ह्या सिरियल मध्ये माझा नवरा पळून गेलेला दाखवलंय. थांबा. हे काय चाललंय? हे काय चाललंय? किक चाललंय. अगं अगं तुझं नाव नाही सांगितलंस? माझं नाव परी आहे आणि आज माझा वाढदिवस आहे. वा वा. नेहा नेहा, अगं झाली का बर्थडेची तयारी? आत्ता स्टेप बसून आले होते मगाशी आपलं सोरठ मध्ये जे केलं ते केलं. ही कोण? ही शेफारली आंटी. एक्सक्यूज मी. हाय, आय एम शेफाली. वा, मग ते करा ना. वाव. हे वाव, जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना. काय करते तू? ए वाव, आय एम शेफाली. शेफाली तर मग मी बेबो. बेबो नाही, तू बाबा वाटते. तुम्ही थांबा. माझी ओळख करून दे. अगं काय करतेस तू? शेफ अली खान होतोय तुझा, तर शेफ अली करायची ही माझी मैत्रीण आहे, जरा डोक्याने माठ आहे. हा, तेव्हाच आज एकदम लाल माठ होऊन आली. एक्सक्यूज मी, नीट बोलायचं बरं का. हे कोण आहेत? हे यश. ऍक्च्युली ह्यांच्याच हेलिकॉप्टरनी आज मला त्यांनी इथे सोडले. ओ वाव, तुम्ही रोज हेलिकॉप्टर मध्ये बसता? नाही नाही, असं काय नाही, मी घरी पण बसतो. फक्त स्टॉक पाहिजे. म्हणजे तुम्ही रोज हेलिकॉप्टरने प्रवास करता का? हा हो हो. वाव, मिस्टर यश ना? हो. तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसलात आणि मग हेलिकॉप्टर असं वर गेलं की लोक काय म्हणत असतील सांगा? काय? अप यश. अप यश. करेक्ट लाल माठ. एक्सक्यूज मी, हे हेलिकॉप्टरचा जास्त माज मला दाखवू नका बरं का. मी विमानात लग्न करणार आहे. हा, फक्त काळजी एवढी घ्या की विमानात माप ओलांडताना विमानाच्या दारासमोर ठेवू नका माप. का? नाहीतर डायरेक्ट हा? सासरवास नाही, स्वर्गवास. गप्प बसा. मी 400 कोटीच्या मुलाबरोबर लग्न करणार आहे. 400 कोटीचा नवरा बघणार आहे. पण त्याने तुमच्याकडे बघितलं पाहिजे ना. गप्प बसा. माझा वाढदिवस साजरा करायचा की नाही? हो हो हो, आज तू एकही फंबल नाही केलंस ना, म्हणून तुझा बर्थडे साजरा करायचा. नाहीतर मग आम्ही आज सेंड ऑफच करणार होतो याचा. आज धमकी होती, सिंगल फंबल डायरेक्ट सेंड ऑफ. या शेपलीला चेपलीनं मारलं ए, पाहिजे. असं बोलायचं? काय बोलते? ए परी, अगं हे काय विचित्र काढलंय? चित्र आहे. हा हा, बघू बघू. अय्या,
किती छान इग्लू काढलाय. इग्लू नाही पॅलेस आहे. इग्लू इग्लू फक्त एवढ्यासाठी घेतला ना आपण. असू दे 3 एपिसोड आहेत आपल्याला मिळेल तेवढं कमी आहे. पॅलेस काढलंय तिने. हा पॅलेस आहे आणि अशाच पॅलेस मध्ये मी राहायला जाणार. अरे वा 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 दाखव. असा पॅलेस मिळण्यासाठी काय करायचं ग? काय नाही, मी आईला सांगेन की 500 कोटीवाल्या मुलाला पटव, लग्न कर त्याच्यासोबत. चला चला आपण वाढदिवस साजरा करू, नंतर पावभाजी पण खायची आहे. हो हो. निवळ पोटावर पडले याला खायलाच मिळत नाही तसं. जरा कमी बसतात का? आई पावभाजी आज. हो मग मी स्वतः केलीये. अरे वा, मला पावभाजी खूप आवडते. खरंच. बरं आपण एक काम करूया, मी आधी पावभाजी घेऊन येते, मग आपण केक कापू. नाही नको आधी पावभाजी घेऊन ये मग केक कापू. नको, पण ते कसं दिसेल ना, आधी मी पावभाजी घेऊन येते मग केक कापू. नाही ऐक ना, आधी पावभाजी करू मग केक कापू. पण तुम्ही माझं ऐकत का नाही आहात? आधी आपण पावभाजी घेऊन येऊ आणि मग केक अगं कापू तुझं ना. लक्षात येत नाही, आधी पावभाजी माझ्या काय करू, लक्षात मग येत नाही. केक. मी काय म्हणते, आधी पावभाजी घेऊन येऊ मग केक कापू. पावभाजी तुम्ही कधी पण घेऊन या, पण आधी आपण केक कापू. जाते मी. सिंपल, लगेच उत्तर. बाय द वे, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. हा विचारा. पॅलेस विषयी तुमचं काय मत आहे? चांगलंय. हो, शेंगदाणे असले की खूप मजा येते पॅलेसला. मी नाटक सुद्धा पाहिले, एकच पॅलेस. चला चला घ्या सगळ्यांनी. घ्या. पाहुणी भाजी. बड्डेला माणसं बोलवली का बकऱ्या बोलवली हिने? वा भाऊ वा वा भाऊ. हे काय? पावभाजी. आता मला कळलं की तुमचा नवरा का पळून गेला. मस्त आहे पावभाजी, मस्त. नाही, नुसतं सांगून नाही चालणार, खाऊन बघा ती. मी काय म्हणतो, आधी केक कापू मग पावभाजी खाऊ. बरं ठीक आहे, आता त्याच्यात नको वेळ घालवायला. चला 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 कापूयात केक ना. कापूया. अरे साहेब, हे तुझं मुंबईचं ऑफिस बघितलं. आता इथं नीट सगळ्यांशी ओळख करून घे, कारण तो इथला बॉस होणारच, बॉस. अरे माईची कटकट, क्या बात है. अरे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वा वा, आली आली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. लावून टाक ऑफिसला चंदन. चंदनाची अगरबत्ती लावून टाक. माईची कटकट, कर कामाला सुरुवात आता. तो आता बॉस झालाय, बॉस. आजोबा मी काय म्हणतो, मी एम्प्लॉय होतो आणि ह्याला बॉस बनवूया. हे अशी विंगेतली फालतूगिरी तर चालणार नाही. आज मी हा रोल करतोय, उद्या तो रोल कर. काय हे सगळं रिहर्सल मध्ये कन्फर्म व्हायला पाहिजे. वेळेवर काय वेळेवर. मी ठरवलंय तू बॉस म्हणजे बॉस, बस. नाही नाही, ऐका ना माझं भारत भाऊ. ऐका ना, मी होतो ना बॉस. मला करा बॉस. आली आली आली. मला करा. नाही, कविता आली म्हणजे परभणीवरून मी इथं काय. घ्या 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 घ्या.
मला करा बॉस. वा वा काय बात आहे. मला करा बॉस, पाहिजे तर उडवू आपण टॉस. वा वा. हा जमून घ्या काहीतरी. हा. मला करा बॉस, पाहिजे तर उडवू आपण टॉस, नाही होऊ देणार तुमच्या कंपनीचं लॉस. वा वा हा आहे की नाही संख्या बरोबर आहे की नाही. उगाच काहीतरी हा. जसं येतंय तसं सांगतोय बरं का मी, असं काही नाही. हा मी नाही होऊ देणार तुमच्या कंपनीचा लॉस, कारण मला आवडतात भजी आणि सॉस. हा सर अप्रतिम. मग असं असतं, दणकाच असतो आपला. नाही होऊ देणार मी कंपनीचा लॉस, कारण मला आवडतात भजी आणि सॉस. मला करा बॉस, मला करा बॉस. संपू दे, नंतर टाळावीर वाजूया आपण टाळा. मला करा बॉस, मला करा बॉस, कारण माझ्या झालेल्या आहे दोन्ही लसींचे डॉस. गप्प बस. काय बडबड करताय? तुम्हाला ना माझं काही अरे ऐक माझं ऐक तू. काय आहे, हाच होणार आहे बॉस, कारण हा ऑलरेडी करोडपती आहे आणि याला अरबपती व्हायचं आहे. आणि याच्या कुंडलीत तसं लिहिलेलं आहे की विशिष्ट तारखेच्या आत जर याचं लग्न झालं तर हा अरबपती होईल. माहिती कटकट हा काय सांगतो? मग आणि ती तारीख आहे आहा आजच्या गावात. काय झालं? अरे आजचीच तारीख आहे ही. काय सांगता? अरे आजच्या आज कशी मिळणार याला मुलगी? हा कशी मिळणार याला मुलगी? कसा होणार हा बॉस? नाही मी तेच सांगतोय, माहिती कटकट. मला करा बॉस, मला करा बॉस. अरे काय मित्र आहे का? कोण आहे तू? आपला मित्र अरबपती होतोय, तू त्याला मदत करत नाहीये. सर मित्र म्हणून मदत करायला पाहिजे की नाही नाही? माहिती कटकट आता करतो ना, आत्ता आहे तुम्ही. अरे येतो म्हणून गेला. येतो म्हणून गेला. ऐका ना. हा हा. मी एक मुलगी बघितली. अरे वा क्या बात है. अरे दागो कोण आहे? कोण आहे कोण आहे? मुलगी कोण आहे? ही बघा. अरे ह्याच्याशी लग्न केल्यावर तू अरबपती तर सोड, तुझ्या अकाउंट मधले 350 पण उडतील. एक्सक्यूज मी, हा. हे कोण आहेत? दहिसरचे राजकुमार. ते कर ना. हम राजा ओके राजा, ते करा ना. चिनाई सेठ जिनके अपने घर शीश गए. कोण आहे मी? टाकल्या सांग कोण आहे मी? काय बोलता तुम्ही? ते मोठे बॉस आहेत ना ते. हा? आणि हे हा माहितीये माशा लागलेला म्हैसूर. नाही 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 नाही. अहो, ते नवे बॉस आहेत. हा. काय? नवे बॉस. हे आपले नवीन बॉस आहेत? हे आपले बॉस असतील तर उद्यापासून आपल्या ऑफिसच्या बाहेर गाडा लावायला लागेल. हो ना? कसं आहे ते? कसं तोंड आहे बघ ना. म्हणजे तोंड बघून तर वाटतंय बहुतेक आपल्याला उकडलेलं अंड विकावं लागेल आता उद्यापासून. गप्पावत नॉनसेन्स काय बोलतेस? अरे नातू आहे तो माझा, दुबईत होता आतापर्यंत. पा कसा वाळवंटात करपला तो. दुबई आलाय. माहिती कटकट. हा? माहिती कटकट. प्रॉब्लेम सॉल्व. हा? कटकट प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लेम सॉल्व. हे काय? ते काय मॅरेज सर्टिफिकेट आणलं? मॅरेज सर्टिफिकेट. डायरेक्ट मॅरेज सर्टिफिकेट. हा तुझं लग्न झालं, प्रॉब्लेम सॉल्व. अरे पण पोरगी कोण आहे? पोरगी. अरे माहिती कटकट ये ग. हे काय? अजय मयेकर परत? अरब असती. अरे अरे लग्न झाली असती. हा? आता तुम्ही माझा पती असती. अरे म्हणजे काय ठरलं होतं मला सांग. तुला अरबपती व्हायचं होतं ना. हे अरब, तू तिचा पती, अरबपती झालं. आता आपला हनीमून असती. आणि तुझ्या तर तुझ्या अरे इकडनं पकड. वा वा एका जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. तर अशा पद्धतीनं ही आमची एक मालिका आम्ही तुमच्या समोर सादर केली. पण एकदा जोरदार टाळ्या ओरिजिनल टीमसाठी. ही तर डुप्लिकेट टीम होती, कारण झी मराठीनं नेहमीच वेगवेगळ्या मालिका, वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना दिलेल्या आहेत. आणि आता हा नव्या कथांचा उत्सव सुरू झालाय आणि त्यामधली ही सध्या अत्यंत गाजत असलेली मालिका आहे माझी तुझी रेशीम गाठसाठी. एकदा जोरदार टाळ्या. पण श्रेयस सर, बऱ्याच दिवसांनी तुम्ही इकडे आलात आणि ही मालिका पाहिली, तुम्हाला कशी वाटली?
मी आल्या आल्या अजयला म्हणालो की बघ कॅरेक्टरायझेशन कसं केलं पाहिजे. आमचं जरा चुकलं, सुरुवातीपासून सूर आमचा वेगळा लागला. हे करेक्ट आहे. ही पात्र जास्त खरी वाटतात. पण बऱ्याच दिवसांनी तुम्ही आला आणि तुम्ही पण खूप विनोदी भूमिका सुद्धा केलेल्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. गोलमाल सारखा सिनेमा असेल, वेगवेगळे सिनेमे, कसं वाटलंय बघताना? नाही उत्तम. म्हणजे मी जसं आपण मगाशी बोलत होतो की इतकी वर्ष तुम्ही सातत्यानं हे करताय आणि सातत्यानं ऑनेस्टली तुम्ही परफॉर्म करताय आणि ती ऑनेस्टी आमच्यापर्यंत पोहोचते. म्हणूनच आम्ही इतके म्हणजे वेड्यासारखे हसत असतो पोट दुखेपर्यंत. मी मध्ये बोललो सुद्धा की जरा थांबा 2 मिनिटं, आम्हाला जरा ब्रेक घेऊ द्या. उत्तम. म्हणजे आय लव्ह इट. आणि जेव्हा लाईव्ह बघायला मिळतं तेव्हा तर त्याची गंमतच वेगळी असते. सो आय थिंक यू गाईज आर. वा 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 वा. प्रार्थना, बऱ्याच दिवसांनी आलीस, कसं वाटतंय? ॲज युजल मस्त हसायला मिळालं. आज पण एक सांगायचं आहे मला आत्तापर्यंत जिथे जिथे जायचं तिथे सगळे फक्त हेच म्हणायचे, अरे तुम्ही त्याच ना चला हवेदामध्ये हसायला येतात. आता ॲटलीस्ट असं म्हणतील की अच्छा तुम्ही त्यानं नेहा कामत ज्या चला हवेदामध्ये. वा 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 वा. ऑफकोर्स मजाच येते इथे आल्यावर. आणि सगळे म्हणजे श्रेयसने सांगितलं त्याप्रमाणे सगळे कॅरेक्टर्स इतके छान आहे की आता आम्ही हे जे कॅरेक्टर्सनी केले ना आम्ही ते मालिकेमध्ये पण दाखवणार. अरे बापरे. संघर्षण, इकडे एक संघर्षण पण होता. हो, म्हणजे त्याच्याही तोंडी मायची कटकट फारच आवडलं मला काय नेहमीच आवडतं. आणि तुम्ही ज्या पद्धतीने लिहिता, ते मांडता, ते करता, ते विलक्षण आहे. फारच विलक्षण आहे. आणि सातत्याने एवढं सगळं करत राहणं हे खरंच खायचं काम नाही. अजगर आहे हा विनोदाचा आणि तुम्ही तो पोचता एवढा मोठा अजगर. फार कौतुक आहे यार तुमचं. फारच भन्नाट, अप्रतिम. वा वा वा. स्वप्नील सर, बऱ्याच दिवसांनी आपण एक मालिका सादर केली. बरेच दिवस लॉकडाऊन सुरू होतं त्यामुळे आपल्याला पण म्हणजे गेस्टनं बोलवता येत नव्हतं. पण आज पहिल्यांदा असं झालंय की पाहुणे चला हवा उद्याच्या मंचावरती आलेले आहेत. त्यानिमित्तानं मला वाटतं पहिल्यांदा मालिका आपण सादर करतोय आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादानं हे असंच आता पुढे सुरू राहावं. पुन्हा काही विघ्न येऊ नयेत एवढीच विनंती आहे. काय सांगाल? खूप मस्त वाटलं डॉक्टर. कारण मालिकेचं नाव काय मला सांग? माझी तुझी रेशीम गाठ. करेक्ट. मला असं वाटतं की या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पुन्हा आपली आणि प्रेक्षकांची नवीन ही माझी तुझी रेशीम गाठ बांधली जाणार असेल. कारण इतकं सुंदर प्रहसन होतं आणि इतकं सुंदर सादरीकरण होतं. खूप मजा आली. आणि जेव्हा तुम्ही एखादी घडलेली गोष्ट किंवा घडत असलेली गोष्ट बघता आणि त्याचं स्पूफ बघता, त्याची मजा काही वेगळीच असते. कारण तुम्ही ती पात्र बघत असता, त्याला रिलेट करू शकत असता, तिथल्या तिथे तुम्हाला ते अप्रिसिएशन कळत असतं. खूप नाट्याविष्काराचा फील आहे त्याला टेलिव्हिजन असताना सुद्धा. तर मला असं वाटलं की ते मधलं गाठणं फार कठीण आहे. आणि तुम्ही सगळे दर आठवड्याला हे करता, गेली अनेक वर्ष करताय. आणि माझ्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोणी नाही की इथे बसून हसायचं, एन्जॉय करायचं. याच्यापेक्षा जास्त आनंदाची अनुभूती काय असू शकते? कमाल. ऑल आउटस्टँडिंग. आणखीन मजा करायची आहे. पात्रा चला हवा उद्या. तर मंडळी, थुकरटवाडीची मालिका आपण पाहिली, तुम्हाला मजा आली असेलच. पण आता लगेचच जाऊया थुकरटवाडीच्या दिलखुलास विथ विलासच्या स्टुडिओमध्ये, जिथे कालच्या भागात सुरू झालेली आहे धमाल. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. सरांना भेटण्यासाठी काही खास व्यक्तिमत्व पण या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना बोलवूयात. एक मित्र तुमचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं की मी तुमचा मित्र आहे. या या जरा या. दिग्दर्शक आहेत ते, या. मागे कोण आपण? रोहित शेट्टी. रोहित वीटभट्टी वाटतंय तू. खाली बघा जरा. साधारणपणे चहा पावडर ओतले त्यांच्या डोक्यात. बजेट नसल्यामुळे चहा पावडर जरा कमी पडली असायची. अच्छा अच्छा अच्छा, मागे नाहीये.
नाही म्हणजे माझं खरं नाव जरा वेगळंच आहे काय? पण गावात मला प्रेमानं लाडानं रोहित शेट्टी असं म्हणतात. क्या बात आहे सर. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे आमच्या गावातले रोहित शेट्टी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि फारच प्रसिद्ध आहेत. संध्याकाळी 7 नंतर गटरोके खिलाडी असतात ते. त्यांची अपॉइंटमेंट तुम्हाला 7 नंतर नाही मिळत, ते गटरातच असतात. असे गटरोके खिलाडी रोहित शेट्टी या ठिकाणी आलेले आहेत. पण मला हेच तुम्हाला विचारायचं की आपण काय करता? काय करतो म्हणजे मी पिक्चर काढतो ना. लोक मारत नाहीत तुम्हाला? नाही आता तेवढं काम करतो, समाजामध्ये वावरायचं आहे आपल्याला, तर तेवढं स्ट्रगल राहतच ना. बरोबर आहे. त्यामुळे मार खाल्ला तरी काय एवढं वाईट वाटून घ्यायचं नाही, स्ट्रगल आहे शेवटी. खरंय खरं. मला एक गमतीशीर हृदयद्रावक किस्सा सांगतो. गमतीशीर हृदयद्रावक कसा? गमतीशीर असेल नाही तर हृदयद्रावक असेल ना. किस्सा मला आठवतोय अजून. अच्छा. एका सिनेमाचं माझ्या शूट करत होतो मी. अच्छा. गावात असं 4-5 गाड्या असं माझ्या पिक्चरचं म्हणजे खासियत आहे बरं. हा. एका पिक्चर मध्ये कमीत कमी 150 ते 200 गाड्या उडवतो मी. काय तुम्ही 2 माणसं उडवली मागाशी मागे? त्या गाड्याचं काय सांगतो? हा तेच किस्सा सांगतोय. असं ऍक्सिडेंट झाला, ट्रॅक्टर घुसला घरात एकाच्या. अच्छा. मग परत मला काय तिथनं पुढचं आठवणा, पण एक आठवतंय. काय? हाना त्याला. एवढा एक डायलॉग आठवतोय, तिथनं पुढं काय आठवत नाही. क्या बात आहे. पण रोहित शेट्टी तुम्ही स्वतःला म्हणत होता, ते तर 100 कोटीचा सिनेमा करतात. ओ या तुमचं काय वेगळं आहे? मी 100 रुपयात सिनेमा करतो. 100 रुपयात सिनेमा. कशावर शूटिंग करता? मोबाईलवर. पण ती कॉन्सेप्ट काय? 100 रुपयात शूटिंग म्हणजे मला काय 100 रुपयात सिनेमा बनतो कस काय तुमचा? नाही मी काय करतो, ऑडिशन घेतो. हा. किती लोक? हजार माणसांची ऑडिशन घेतो. 1000 कलाकारांची, त्यांच्याकडनं 10,000 रुपये गोळा करतो. हा. आणि 10 माणसांची बिशी काढतो त्यातनं. 10 माणसांची बिशी काढायची, सगळ्यांचं 10,000 रुपये घ्यायचं. 1000 माणसाचं 10 माणसांची बिशी काढायची, चिठ्ठ्या काढायच्या आणि त्या 10 माणसांनी पिक्चर मध्ये घ्यायचं आपल्या. आणि त्यांना पेमेंट? त्यांना कशाला ते 10,000 रुपये दिलेलं बाकी. अच्छा. हा बाकीचं सगळं पैसे. उरलेल्या 9,900चं काय? आपल्या घराला काय पत्र लावायची का? आपण जगायचं कसं? डायरेक्ट म्हणल्या पिक्चर पैसे पाहिजेत, बरोबर आहे ना मयेकर? क्या बात आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पैशाशिवाय काही खेळ नाही. पण तुम्ही कुठले सिनेमे केलेत का आतापर्यंत? हो आता जबरदस्त गाजला सिनेमा. अच्छा. कुठला? सिंदम. चिंदम? कोणाला घेऊन केला? ते स्नेहल सिंदमला घेऊन केला. कुठे पोस्टर बघू? काय पोस्टर बघा ना. चिंदम. क्या बात आहे. आणि त्याचा काय पुढचा पार्ट आला का? त्याच्यानंतर दुसरा आहे, पुढचा पार्ट केला ना. कुठला? स्नेहल चिंदम रिटर्न. ह्याच्यात काय होतं? नाही ती पेमेंट न्यायला आली होती 10 रुपये पिक्चर करून. अच्छा अच्छा अच्छा. आणि आता एक नवीन तुम्ही काय? आता जो सुरू आहे म्हणजे संपत आलंय, आता शेवटच्या टप्प्यात आहे शूटिंग. कुठला? चांदवडी एक्सप्रेस. कुठला? चांदवडी एक्सप्रेस. कोण कास्टिंग काय? जबरदस्त कास्टिंग. काय? कारण फुल चांगला सिनेमा आहे ना. शाहरुख तांबोळीला घेतलाय त्यात. शाहरुख तांबोळी. त्यानंतर दीपिका घोरपडेला घेतली. अच्छा. चालू आहे, तर शेवटच्या टप्प्यात आहे, होईल, पूर्ण होईल. तुम्ही आज कशाला आला इथं? काय काम काय तुमचं? आता महत्वाचं कारण म्हणजे तर आलेत श्रेयस फडतरे. नाही श्रेयस का? श्रेयस फडतरे. श्रेयस एकदम म्हणा तरी ते सोपं आहे. एवढं पण आहे अवघड. शेरस नाही येते. श्रेयस. ठीक आहे. श्रेयस. त्यांचं नाव तुमचं अवघड आहे. होय. तुम्ही काम करा, नाव बदलून घ्या ना. काय बदलायचं? काय बदलू? टी शेरेस असं नाव आहे. मग काय होईल? पण तरी अवघडच आहे. नाही सोपं आहे म्हणायला. अच्छा. तुम्हाला पण वाटतं ना आपली कॅसेटची कंपनी आहे. टी श्रेयस म्हणायला पण सोपं, सगळंच व्यवस्थित. खरंय. पण त्यांनी काय करावं असं तुमची इच्छा? नाही त्यांनी माझ्या पिक्चर मध्ये काम करायला पाहिजे. अच्छा. त्यांना म्हणजे त्यांचं करिअर बना दूंगा ना मैं. अच्छा. नाही त्यांचं म्हणलंय. तुमचं काय ते बघा फक्त. नाही त्यांनी पिक्चर मध्ये काम केलं तर बरं होईल ना. तुम्ही त्यांना पेमेंट करणार का?
आता ती एवढे मोठे पैसे कमवतात, एवढे मोठे कलाकार आहेत ते. सो खुशीनं जर आपल्याकडे स्कीम आहे ना ती 10 माणसांची आपण बिशी काढतो. तुम्ही जर जरा एक्स्ट्रा 10-5 रुपये वाढवून दिलं तर 10च्या 10 चिठ्ठ्या तुमच्या नावाने टाका. अशी व्यवहार करता तुम्ही, त्यासाठी करणार का काम? बसा समोर, बघू त्यांना जाताना विचारतो मी. कुठं बसू द्या मला. तिकडे तिकडे समोर बसा सर आपण. त्याला 150 घ्या. पोराला आणलो. बसा बसा. त्याच्यात पण धंदा आहे त्यांचा. क्या बात आहे. तर जरा आता आपण पाहुण्यांकडे वळूयात. यस, प्रार्थना तुझ्याकडे येणार आहे. आधी हसून घे एकदा. हा, त्याच्यासाठीच येते मी. तर प्रार्थना, तू सुद्धा खूप वर्षांनी टेलिव्हिजन करतेस. तर झीचाच प्रवास आहे तुझा. झी हिंदी पासून सुरुवात झाली, पवित्र रिश्ता. येस. त्यानंतर मग तू सिनेमाकडे वळली आणि आता पुन्हा एकदा सिरियल. कसं वाटतंय? खूप मज्जा आणि परत तेच सगळे दिवस आठवत आहे. कारण 10 वर्ष पवित्र रिश्तानंतर टेलिव्हिजन केलं नव्हतं. पण अगेन श्रेयसनी म्हटलं तसं की कनेक्ट जो होता तो टेलिव्हिजनचा जो असतो तो खूप असतो. म्हणजे तेव्हा पण मला वैशाली नावाच्या कॅरेक्टरनी ओळखत होते आणि ते अजूनही ओळखतात. आणि आता असं म्हणतात, अच्छा वो वैशाली लगता है बडी हो गई. सो नेहा कामतचं कॅरेक्टर आहे ते पण असं चाळीतली राहणारी मुलगी आहे. आता तिला एक मुलगी आहे, म्हणजे एक आईचं कॅरेक्टर आहे. पण कनेक्ट ऑडियन्स बरोबर तोच आहे. आणि माझं पण हेच रिझन होतं टेलिव्हिजन करण्याच्या मागचं कारण हेच होतं की माझ्या प्रेक्षकांमुळे. माझी जिथे जिथे कधीही कुठेही कुठल्याही शहरात गेले, महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले, की मला नेहमी असं म्हणायचं की चला व्याद्यामध्ये हसायला येतात, पण अहो कुठली मालिका करा ना की आम्हाला तुम्ही दिसाल पण. कारण सगळीकडे थिएटर अवेलेबल नाही आहे, त्यामुळे सगळे फिल्म्स बघतात असं नाही आहे. सो वाटलं की माझ्या प्रेक्षकसाठी मला काहीतरी करायचं आहे. आणि सो म्हणून, आणि ते पण झीचा प्लॅटफॉर्म, अगेन सगळ्याच गोष्टी जुळून आल्या. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्टच नव्हती. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. छोटीशी कन्या आहे तुमच्या या सिरियल मध्ये. आणि प्रोमो पासूनच तिने होल्ड घेतलेला आहे. किती कमावतोस? हा, कसं कसं होतं ते डायलॉग? कसा होता बा? बोलूया आपण. बोलूया. हा हा, करा ना, आम्हाला मज्जा येईल यार बघायला लाईव्ह. काय म्हणताय बोलूया आपण. हा हा हा. आणि ते सगळं माझ्या इकडे टेबल समजून असं असं बोट करतो. क्या बात. हा, रेडी अँड ऍक्शन. काय म्हणणं आहे? मला लग्न करायचंय. कमवतो किती? तिला खुश ठेवू शकेन एवढे कमवतो. नोकरी कुठे करतो? माझा एक बिझनेस आहे छोटासा. ठीक आहे, विचार करून सांगते. अच्छा, बाय द वे मला तिच्याबद्दल आणखीन एक सांगायचं आहे की तिला फक्त तिचे प्रोमोज का तिचे डायलॉग्स पाठ नाहीये त्या प्रोमोमध्ये. त्याच्यानंतरचा जो सेकंड प्रोमो त्याच्यात आम्ही दोघं बोलतोय. सो माझे डायलॉग्स पण तिला पाठ आहे. क्या बात आहे. सो ते पण ती तसंच म्हणेल. हो ना? बापरे भाऊ, शिक. गंमत आहे खरं तर. पण तुला इतकं सगळं काम करायचं असतं. तुझं वय किती आहे? भरपूर. भरपूर वय भरपूर आहे खरं तर. म्हणजे बघताना ती भरपूर वयाची वाटते. पण मी विचारलं तर घरच्यांनी सांगितलं की 4.5 वर्षे वय. बरोबर? आई बाबा बसले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरंच तुम्ही फारच क्वालिटी प्रॉडक्ट दिलंय आम्हाला. प्रोमोज, पोरगी प्रोमोज काढते म्हणजे काय काय भारी असणार आहे. पण म्हणजे तू सोशल मीडियावरून सुद्धा खूप प्रसिद्ध आहेस. तिचे व्हिडिओज खूप पाहिले जातात. तिचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. बा, तुला रोज शूटिंग करायला लागतं? बापरे. आणि मग शाळा? शाळा तिकडे करते. ऑनलाईन. शाळा कुठे? शूटिंग मध्ये शाळा आहे? ऑनलाईन. ऑनलाईन. अरे बापरे. आणि मग शाळेत अभ्यास आवडतो शाळेतला की हे शूटिंग आवडतं तुला जास्त? शूटिंगला आवडतं. शूटिंग फार आवडतं. वा वा. बरं, मी इकडनं प्रॉम्प्ट करायचा प्रयत्न करतोय अभ्यास. मग तुला आता हे 2 छान कलाकार मिळाले ना, मित्र झाले ना तुझे आता. मग तुला सगळ्यात जास्त मजा कोणाबरोबर येते काम करायला? श्रेयस दादा, प्रार्थना दीदी. दोघे पण लाड करतात. वा वा वा. एक छोटासा पॅलेस अख्खं येतं तिला. वाव. आणि जेव्हा आम्ही ते शूट करत होतो तेव्हा आम्ही सगळे असे एक छोटा एवढंच होतं आमचं एन्थुसियाझम एवढंच. पण ती म्हणजे
पूर्ण दिवस ते गाणं बडबडत होती आणि फुल टाइम ती अशी एक्साइटेड बिकॉज तिला ते गाणं आवडलं होतं आणि ती फुल नाही, टाइम एकदा दाखव ना आम्हाला. अख्खं गाणं माहिती येतं ना, पाठ आहे ना तुला, तू म्हणणार का प्ले करू? फुल पाठ आहे ती. म्हण मग मज्जाच आहे मग. उभे राहून जसं आपण तिकडे केलं. इकडे ये ना, इथे इथे इथे. आपण कसं केलं होतं कसं? वाव. सगळं हा. आणि ड्रेस किती भारी. डॉक्टर तिथे बूट बघितलेस का तू? नाही. बूट मध्ये लाईट येतात. हो, दाखव बाळा. एकदा गोल फिर मारा, गोल फिर. शपथ. हे बघ. कसले भारी बूट आहेत तिचे. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या आईबाबांसाठी. जे याचं लाईट बिल भरता. हा बाळा, गाणं राहिलंच. छोटासा आपलं गाणं राहिलंच. बस बस. एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस, आईसाठी परीसाठी. एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस, पॅलेस मध्ये जाईल परी, काका काकू घरच्या घरी. अशी कशी जाईल परी, तुमच्या शिवाय करमेल तरी. तुम्ही सुद्धा यायचं, आमच्या सोबत राहायचं, हो की नाही ग आई. आईसाठी परीसाठी एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस. लय भारी. एक नंबर. व्हेरी गुड. ये बच्चा इकडे ये. नर किती भारी. वा. गुड गर्ल. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच मजा करण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.